नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी। पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्याचा स्थानिक मविया नेत्यांचा इशारा आहे। मेट्रो स्थानकाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काल मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, मात्र पावसामुळे दौरा रद्द झाला। उद्घाटन लांबणीवर पडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप होतोय। दरम्यान पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत। पोलीस आयुक्तांच्या आवाहनानंतर सुद्धा महाविकास आघाडीचे नेते आंदोलनावर ठाम आहेत। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मेट्रो स्थानकाच्या बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। आंदोलनासाठी महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते जमायला आता सुरुवात झाली आहे। सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाच्या बाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपण आताच्या घडीची पाहताय। पुणे मेट्रोचं उद्घाटन काल मोदींच्या हस्ते होणार होतं, मात्र पावसाचं सावट होतं आणि पावसामुळे पुणे आणि परिसरामध्ये चांगलीच धांदल उडालेली होती। त्याच्यामुळे मोदींचा दौरा रद्द झाला। रविवारी मोदी ऑनलाईन पद्धतीनं याचं उद्घाटन करणार आहेत। मात्र महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि या मेट्रोचं उद्घाटन आपण करणार असल्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलाय। नाही, काल तर पावसाने रद्द झालं, त्याच्यावरून सुद्धा यांच्या डोक्यामध्ये सत्तेचे जर स्वप्न पडत असेल, म्हणजे आम्ही तर काही मेट्रोची सुरुवात केली नाही, पण उद्घाटन आम्ही करू। हे 55 वर्ष तर मेट्रो नव्हतीच, म्हणजे मागच्या 14 पर्यंत महाराष्ट्रात 11.4 किलोमीटरची मेट्रो होती फक्त। यांच्या काळात नॅशनल हायवे 5000 किलोमीटरपेक्षा कमी महाराष्ट्रात होते, आता 20,000 किलोमीटर झाले। पुणे एक्सप्रेस हायवे गडकरी साहेबांनी मानला, अन्यथा पुण्यावरून नेहमी यायचे आणि सांगायचे अब हम सिंगापूर करेंगे। सिंगापूर तर झालं नाही, साधा चंद्रपूर करू शकले नाही। किती इलेक्शन स्टंट केले तर मला असं वाटतं की याचं काही मतामध्ये रूपांतर होत नाही। काल नरेंद्र मोदी साहेबांचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता, त्याच्यामध्ये एक उद्योग विभागाचा पण कार्यक्रम होता, पण पुण्यामध्ये काल प्रचंड पाऊस होता, त्याच्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला। पण कायम स्टंटबाजी करायची आणि मतं कुठे मिळतात काय बघायचं, या स्टंटबाजीला आता कोण किंमत देत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा त्या मेट्रोशी काही संबंध नाही। ते उद्घाटन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारलाच आहे। अरविंद शिंदे त्यासोबतच शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आंदोलन अद्यापही सुरू नाही, मात्र आपण पाहू शकतो सकाळपासूनच या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात होता। आणि काल ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा रद्द झाला आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून आक्रमकपणे इशारा देण्यात आला होता, या मेट्रो स्टेशनचं तात्काळ उद्घाटन करण्यात यावं, अन्यथा आम्ही ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करू। आणि त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी हे सगळे आंदोलक आणि महाविकास आघाडीचे नेते पोहोचलेले आहेत। प्रशांत जगताप आता आपल्या सोबत आहेत, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष। तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, 2 दिवसात अर्थात रविवारी याचं उद्घाटन सुद्धा होणार आहे, तरी सुद्धा तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात, काय नेमकं? असं आहे की तारीख आमच्या दबावामुळे जाहीर झालेली आहे। काल ज्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीमधले आमचा काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा उद्धवजींची शिवसेना असेल, आम्ही तिघांनी एकत्रित म्हणून हा इशारा दिला की या ठिकाणी जर आज नाही का उद्घाटन झालं नाही, जर मेट्रो चालू जर झाली नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करून मेट्रो चालू करू। त्याच्यानंतर पंतप्रधान कार्यालयाला जाग आलेले, एका माणसाचा हात लागावा, एका माणसाच्या हाताने उद्घाटन व्हावं म्हणून पुणेकरांना वेठीस धरलं जात आहे। त्या ठिकाणी त्या व्यक्तीने म्हणजे मोदीजींनी पुण्यात यावं, त्या ठिकाणी सभा छान व्हावी आणि मग नाही का पुणेकरांना मेट्रो पाहायला मिळावी, अशा प्रकारचे चुकीचं कामकाज नाही का पुणेकर खपून घेणार नाही। आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करतोय। आम्हाला खात्री आहे की या निमित्ताने हे भाजपवाले जी नाही का मोदीजींच्या नेतृत्वाखाली मंडळी पुण्यासहित देशाला वेठीस धरतात, त्यांना इथून पुढे नक्की शानपणी काय तुम्ही सांगता, ज्या पद्धतीने हे आंदोलन होतं, पोलिसांकडून सुद्धा विनंती केली जाते तुम्ही की हे आंदोलन करू नका, आवाहन केलं जाते, यंत्रणेवरती ताण येतोय। जो प्रकल्प पहिलाच विलंबाने सुरू होतोय, पुणे शहरामध्ये ट्रॅफिकची हालाकी चालली। पुणे शहरामध्ये सुद्धा पुणे शहराने दिलेला एक केंद्रीय मंत्री आहे, त्याचे हात चांगले नाहीत का? हा पुणेकराचा अपमान नाही? आंदोलनाचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।